आजकालचे नवरे असे आहेत ना की लग्नाच्या अगोदरचं अफेअर असतानासुद्धा लग्न दुसऱ्या मुलीबरोबर करतात ते, त्या मुलीचं आयुष्य वाटोळं करतात ते. म्हणजे आणि इकडं त्या मुलीला टॉर्चरिंग एवढं करतात की क्षुल्लक कारणावरून घरात वाद करणार. एक मूल होईपर्यंत त्या बाईला कळत नाही अफेअर आहे म्हणून. आणि अक्षरशः एवढं वाद करणार, एवढं टॉर्चरिंग करणार, एवढं मारहाण करणार की आणि इकडं त्या मुलीच्या आईवडिलाला पैसे पाठवून एवढं चांगुलपणाचा आव आणून असं सिद्ध करणार की तुमची मुलगी चुकीची आहे, हिला स्वयंपाक येत नाही, हिला घर आवरता येत नाही, हिला स्वयंपाक करता येत नाही, म्हणजे नाही का काम आवरत नाही, असं उलटं बोलती, असं प्रूफ करणार की तुमची मुलगी आगाव आहे. आणि मग आईवडिलांना पण वाटतं की अरे जावई एवढा चांगला आहे, आपल्याच मुलीचं कुठंतरी चुकतं की काय. पण हे सगळं प्लॅनिंग असतं त्याचा अफेअर कंटिन्यू ठेवण्यासाठी किंवा तिच्यासोबत राहण्यासाठी. मग तुम्ही लग्न करता कशाला? कशाला करता? त्या मुलीचं आयुष्य वाटोळं करता कशाला? मग त्या मुलीनी ते टॉर्चरिंग सहन करायचं आणि इतक्या हद्दपर्यंत तिला नेतात ना की तिने अक्षरशः सुसाईड तरी करावा, अदरवाईज तिने असं काम करावं की जे त्याला अपेक्षित असतं, म्हणजे वाईट वागावं. म्हणजे वाईट वागलं की आपोआप नाव खराब होतं आणि आईवडिलांना सांगता येतं की तुमचीच मुलगी आगाव आहे, तुमच्याच मुलीचं असं आहे तसं आहे. परत त्या पोरीला नेतात. नालायक लोक.